काय साहेब तुम्ही उपोषणाला बसलेत, काय तुमच्या मागण्या काय आहेत? आज अंबरनाथ तालुक्यामध्ये आदिवासींचा विकास होताना दिसत नाही आहे. इथं तहसीलदार ऑफिस आहे, पंचायत समिती आहे. या ठिकाणी आदिवासींच्या मिळणाऱ्या योजना आहेत त्या कुठल्याही प्रकारे मिळत नाही आहेत. आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेले जे काही अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तत्काळ हटवण्यात यावं याकरिता आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. गेल्या सकाळपासून उन्हातान्हात बसून आज आम्ही शासनाला मागणी करतोय की आदिवासींना राहण्यासाठी घर नाही आहे, जमीन असून शेती करू शकत नाही आहे, त्या जमिनीवर कुटुंबाचा पोट भरण्याचा उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करू शकत नाही आहे. गेल्या अनेक महिन्यापासून वारंवार अर्ज विनंत्या करून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही हा टोकाचं पाऊल उचलून माझ्या कुटुंबासह सहकाऱ्यांसह या ठिकाणी उपोषणासाठी बसलो आहे. तुम्ही सकाळपासून इथं बसले आहेत, कोणत्या सरकारी अधिकाऱ्याने तुमची नोंद घेतली आहे अजूनपर्यंत? कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमची नोंद घेतलेली नाही. कोणीच नाही आलं अजून? नाही. तुम्हाला कोणी पाण्याची काय सोय करून दिली किंवा कसली? काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही पाहू शकताय सकाळपासून बसलेले आहेत, 10 वाजल्यापासून. आता दुपारचे 3:30-4 वाजतील. आता 38°C तापमान आहे. एवढ्या उन्हात सगळे बसले आहेत. अजूनपर्यंत कोणत्या सरकारी अधिकाऱ्याने यांची नोंद नाही घेतली. यांच्या मागेच पंचायत समिती कार्यालय आहे, तरी अजून इथं कोणी सरकारी अधिकारी आलेला नाही.